आदित्य ठाकरे वरळीमधून जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढतात, वरळी मुंबईतसुद्धा आहे, महाराष्ट्रातसुद्धा आहे, वरळीमध्ये सुद्धा मराठी बोललं पाहिजे. परंतु आदित्य ठाकरे वरळीमध्ये फलक कोणते लावतात? केम छो वरळी, केम छो वरळी हे फलक लावणं म्हणजे मराठीचा जय जयकार आहे, मराठी अस्मितेचा जय जयकार आहे असं बहुधा आदित्य ठाकरे यांना वाटत असावं, म्हणून ते गुजरातीमध्ये फलक लावतात. याच वरळीमध्ये वरळी कोळीवाडा आहे, मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत, खंडीभर मराठी मतदार आहेत, परंतु त्यांच्यासाठी कसं काय वरळी असा फलक लावण्याची इच्छा आदित्य ठाकरे यांना होत नाही, कारण ते मराठी अस्मितेचा जय जयकार करत असतात. मराठी अस्मितेचे हे जे ठेकेदार आहेत ते बोगस असल्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये मराठी माणसांचा लोंढा मुंबईच्या बाहेर सातत्याने पडतोय आणि थेट कर्जत कसारापर्यंत हा लोंढा गेलेला आहे, इथे विरारपर्यंत गेलेला आहे. आता तर विरारच्या पलीकडे सुद्धा मराठी माणसाला मुंबईमधून हद्दपार करणारी मंडळी हीच, कारण यांची ही जी मराठी अस्मिता आहे ती अत्यंत बोगस अस्मिता आहे.